ते 2014 या काँग्रेसच्या कार्यकाळात वाढती महागाई आणि बेरोजगारी यामुळे अर्थव्यवस्था पंगू झाली। यातही त्यांच्या घोटाळ्यांचे पाढे वाचले तर घाम फुटतो। अहो, काँग्रेसनं जनतेचा पैसा लुटून 1.76 लाख कोटींचा 2G स्पेक्ट्रम घोटाळा केला। यानंतर कॉमनवेल्थ घोटाळा, 1.86 लाख कोटींचा कोळसा घोटाळा, सडलेला गहू घोटाळा, इस्रो देवास घोटाळा, ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा आणि डिफेन्स जमीन यासारखे मोठे घोटाळे झाले। काँग्रेसच्या काळात देश डिफेन्स उत्पादनातही मागे पडला होता। या घोटाळ्यांमुळे गरीब जनतेच्या कष्टाची आणि त्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली। काँग्रेसच्या या घोटाळ्यांच्या मालिकेमुळे गुंतवणूकदार, व्यापारी आणि तरुणांचा या सरकारवरचा विश्वास पूर्णतः संपलाय। तरीही आज काँग्रेस जनतेला स्वप्नांचं गाजर दाखवण्यात